नमस्कार मित्रांनो, धनश्री जाधव यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत। बालमित्रांनो, आज मी तुमच्यासाठी कला असे मानवासी भूषण या विषयावर अतिशय सुंदर असा निबंध घेऊन आलेली आहे। चला तर करूयात सुरुवात। कला असे मानवासी भूषण, परी पाहिजे जीवनाचे त्यात स्मरण। प्रस्तुत काव्य पंक्तीतून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी कलेचे मानवी जीवनातील महत्त्व सांगितले आहे। कलेनेच माणसाचे माणूसपण सिद्ध होते। श्रीमंतीपेक्षाही कलेच्या संपादनामुळे माणसाला अधिक मोठेपण येते। 19व्या शतकात त्यांनी मांडलेला हा विचार आजही किती तंतोतंत लागू होतो बरं। भरतकाम, विणकाम, शिवणकाम, पाककला, चित्रकला, हस्तकला, नृत्य, वादन अशा 64 कला आहेत। शालेय जीवनात त्यापैकी काही कलांशी आपला परिचय होतो, पण कलेविषयी जाणीवपूर्वक अभिरुची निर्माण करण्याचे काम पालकांनी केले तर एका उत्तुंग शिखरावर ते आपल्या पाल्याला नेऊन ठेवू शकतील। आज जागृती होऊन पालक डोळसपणे आपल्या पाल्याला घडवताना दिसतात, ही आनंदाची बाब आहे। दूरदर्शनवर 6 वर्षांची मुलगी गाताना ज्या काही हरकती घेते ते खरोखर कौतुकास्पद आहे। बाळासाहेब ठाकरे, शीद फडणवीस यांसारख्या व्यंगचित्रकारांनी आपली कला समाजासमोर चित्रेबोलकी करून सादर केली। लता दीदी, आशाताई यांच्या सुरेल गायनाबद्दल काय लिहावे। अभिनय कलेत बाजी मारणारे माधुरी दीक्षित, नूतन, शाहरुख खान या आणि अशा अनेक कलाकारांचे करावे तेवढे कौतुक थोडेच। सूत्रसंचालन, मुलाखतकार म्हणून सुधीर गाडगीळ, आदेश बांदेकर आणि आजच्या पिढीचा आवडता कपिल शर्मा यांनी वेगळाच आदर्श निर्माण केला आहे। नृत्यकलेत रोहिणी भाटे, पाककलेत विष्णू मनोहर, संजीव कपूर ही वानगी दाखली नावे। राहुल देशपांडे, महेश काळे, संगीतकार सलील कुलकर्णी, अजय अतुल हे तर सर्व परिचितच आहेत। बासरीवर फिल्मी गाणे वाजवणारे, फिल्मी गाण्यांवर 2-2 तास शीळ वाजवणारे कलाकार खरोखर कलाकार म्हणून नावाजले जातात। लेखन कलेत प्र के अत्रे, पु ल देशपांडे, वपू काळे, काव्यलेखन करणारे कुसुमाग्रज, शांताबाई शेळके, मंगेश पाडगावकर यांसारखी हजारो नावे लिहिता येतील। कोणतीही कला आत्मसात करण्यासाठी त्या व्यक्तीला प्रचंड मेहनत करावी लागते। लता दीदींचा दिवस आपण सर्व साखर झोपेत असताना सुरू व्हायचा। कला आत्मसात करण्यासाठी त्या कलेविषयी आत्मीयता हवी। पंडित भीमसेन जोशी लहानपणीच घर सोडून गुरुगृही राहिले, गायनाची तपस्या केली। परमेश्वराने आपल्याला एवढा सुंदर जन्म दिला, तो काय फुकट घालवायचा। प्रयत्ने मानव होई उन्नत। प्रयत्नांची शिकस्त करून आपण एखादी कला आत्मसात करू शकतो। पुतळे बनवणारे शिल्पकार BR खेडकर, गणेश मूर्ती बनवणारे खटावकर सर्व परिचित आहेत। कलेमुळे त्या व्यक्तीला जीवनातील आनंद तर मिळतोच, पण त्याच्यामुळे तो इतरांनाही आनंद देऊ शकतो। त्यामुळे दुःख विसरण्यास मदत होऊ शकते। रेडिओवरील गाणे आपल्याला सकारात्मक ऊर्जा देते। अशा नावाजलेल्या व्यक्तींनी मिळवलेलं यश पाहिलं की वाटतं, जीवन यांना कळले हो। बाबा रामदेव यांची योग साधना ही परिश्रमपूर्वक साध्य केलेली आहे, ती ही कलाच आहे। समाजाला आकार देण्याचं कार्य या व्यक्तीमुळे घडतं आणि म्हणूनच आपणही एखादी तरी कला आत्मसात करावी, कारण कलेशिवाय जीवन अपूर्ण आहे। कला दालने, नाट्यगृह, सिनेमागृहे ही कलेला सादरीकरणासाठीच मुद्दाम अस्तित्वात आली आहेत। वाढती कला दालने, नाट्यगृहे हे कलेचे जीवनातील महत्त्वच अधोरेखित करतात ना। धन्यवाद मित्रांनो, तुम्हाला जर हा निबंधाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटूया पुढील व्हिडिओत। तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या। टेक केअर, बाय बाय।